गोंदिया जिल्ह्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। वन विभाग गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव परिसरात रानगव्यानं केलेल्या हल्ल्यात एका 55 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय, तर आणखी एक शेतकरी या हल्ल्यात जखमी झालाय। या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। सोनेगाव ते शहारवाणी मार्गावर असलेल्या धान गोडाऊनजवळ निलाराम तुरकर यांची शेती आहे। आज सकाळी निलाराम तुरकर हे नेहमीप्रमाणे शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी आणि कामासाठी गेले होते। काम आटोपून घरी परतत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या एका रानगव्याने त्यांच्यावर अचानक भीषण हल्ला केला। हा हल्ला इतका भयानक होता की निलाराम यांचा जागीच मृत्यू झाला। याचवेळी जवळच असलेल्या सीताराम पटले या शेतकऱ्यावरही रानगव्याने झडप घातली। मात्र त्याच मार्गावरून मोटारसायकलने जात असलेले तेजराम ठाकरे यांनी हा प्रकार पाहिला आणि मोठ्याने आरडाओरडा केला। आरडाओरड्यामुळे रानगवा जंगलाच्या दिशेने पळून गेल्याने सीताराम पटले यांचा जीव थोडक्यात वाचला, मात्र ते किरकोळ जखमी झालेत। जखमी सीताराम यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून नागरिकांना शेतात जाताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।